नमस्कार मित्रांनो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी रणांगणातून पळ काढलेला आहे। पण त्यांचं पळ काढणं ही पप्पूगिरी आहे का केजरीवालगिरी आहे हे अजून स्पष्ट व्हायचं आहे। त्यांनी कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। ही फक्त भारतातच व्यवस्था असते की पक्षाचा सर्वोच्च नेता पंतप्रधान कधी कधी नसतो। डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी असा प्रकार बाहेरच्या देशामध्ये नसतो। जो पक्षाचा नेता असतो, सत्ताधारी पक्षाचा नेता असतो, तोच सहसा पंतप्रधान होतो। आणि त्यामुळे जस्टिन ट्रूडो यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी जो नवीन अध्यक्ष होणार आहे तो अध्यक्ष कॅनडाचा पंतप्रधान असेल। पण कॅनडाची अवस्था एवढी वाईट आहे की ट्रूडोंच्या राजीनाम्यामुळे कॅनडा आगीतून फुफाट्यामध्ये गेलेली आहे। ट्रूडो यांचं सरकार अल्पमतात आलेलं आहे। खरं तर ते सप्टेंबर 2024 मध्येच अल्पमतात आलेलं आहे। डिसेंबरमध्ये त्यांच्या जवळच्या सहकारी क्रिस्टिया फ्रीलंड यांनी राजीनामा दिला होता। त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलंड यांना त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारेच हाकलण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याकडचं मंत्रिपद काढून त्यांनी त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं आणि बिनखात्याचं मंत्री म्हणून चिकटून राहण्यापेक्षा त्यांनी ट्रूडो सरकारलाच सोडचिठ्ठी दिली। कॅनडाची अर्थव्यवस्था भीषण संकटात आहे। बेरोजगारी वाढलेली आहे। घराच्या किमती मोठ्या प्रमाणावर महागल्या असून सामान्य लोकांना घरं परवडत नाही आहेत, नवी घरं बांधली जात नाही आहेत आणि त्याच्यात जगभरात नको असे असलेले लोक म्हणजे खलिस्तानवादी ते हमास समर्थक कोणाकोणाला कॅनडाने आपल्याकडे घेऊन त्यांना शरणार्थी म्हणून स्वीकारलेलं आहे। आणि हे कमी होतं की काय, अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर जस्टिन ट्रूडो यांची इंटरनेटवरच टिंगलटवाळी सुरू केलेली आहे। त्यांनी त्यांना कॅनडाचे पंतप्रधान म्हणूनही न बोलवता अमेरिकेच्या होऊ घातलेल्या 51व्या राज्याचे गव्हर्नर ट्रूडो म्हणून त्यांचा उपहास केलेला आहे की बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कॅनडातल्या लोकांनी ठरवावं, अशा बजबजपुरी माजलेल्या देशात राहण्यापेक्षा आमच्यात सहभागी झालात, सामील झालात तर कर कमी होतील आणि सीमा सुरक्षित राहतील, म्हणजे तुम्हाला चांगली डील मिळेल अमेरिकेसोबत आलं तर। असा उपहास करूनही ट्रूडो त्याला उत्तर देऊ शकत नाही आहे। भारतीयांचा याचा आनंद होणं स्वाभाविक आहे, कारण गेली 1.5-2 वर्ष आपण बघतोय कॅनडा ज्या प्रकारच्या खोड्या भारताच्या काढतोय। म्हणजे काहींना वाटतं की भारत पाक संबंधांपेक्षा भारत कॅनडा संबंध आणखीन खालच्या स्तराला गेलेले। पण यातली मेख समजून घेणं आवश्यक आहे, कारण ते तुम्हाला हिंदी चॅनलही सांगणार नाहीत, ते तुम्हाला चांगले इंग्लिश चॅनलही सांगणार नाही। म्हणजे सत्ताधारी राजकीय नेते कसे स्वार्थी सगळीकडे असतात। आपल्याकडचेही राजकीय नेते एकमेकांची भांडतात, पण पगार वाढ करण्यासाठी, पेन्शन वाढ करण्यासाठी सगळेजण एकत्र। तसंच कॅनडातही आहे। कॅनडामध्ये 6 वर्ष तुम्ही संसद सदस्य राहिलात तरच तुम्हाला पेन्शन मिळते। म्हणजे तोपर्यंत तुमच्या संसद सदस्य म्हणून पगारातनं पैसे कापले जातात आणि जर तुमचा कार्यकाळ 6 वर्षापेक्षा जास्त असेल संसद सदस्य म्हणून तरच तुम्हाला पेन्शन मिळते। 95 वर्षी पार्ट टाईम पेन्शन मिळते आणि मग निवृत्तीनंतर पूर्ण पेन्शन मिळते। आपल्यासारखं नाही की एक दिवस संसद सदस्य झाला तरी फुल टू चालू आहे, मजा करा, हे कॅनडात नाही आहे। पण तरी तिथे देखील 80 संसद सदस्य असे आहेत की ज्यांना ही पेन्शन मिळणार नाही जर सरकार पडलं, आत्तातल्या आत्ता सरकार पडलं तर पेन्शन मिळणार नाही। खरं तर त्यांच्या निवडणुका 20 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झाल्या होत्या आणि जर 20 ऑक्टोबर 2025ला निवडणुका झाल्या असत्या तर 80 जणांचा एक दिवस कमी पडला असता 6 वर्षांना। आणि त्यामुळे त्यांची सोय बघण्यासाठी दिवाळीचं निमित्त देऊन की दिवाळी येते आसपास आणि म्हणून निवडणुका घेणं योग्य ठरणार नाही, तर त्या निवडणुका त्यांनी काहीतरी 27 ऑक्टोबरच्या आसपास पुढे ढकलल्या आणि त्यामुळे 80 संसद सदस्यांना आता पेन्शन मिळणार आहे।
आणि त्यामुळेच ट्रुडो यांचं सरकार कोसळणार आहे का ते चालू राहणार आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, ट्रुडो पंतप्रधान पदापासून जाणार आहे. पण त्याच्यातही मेख अशी आहे की ट्रुडो लगेच पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार नाही. त्यांनी घोषणा केलेली आहे की माझ्या पश्चात माझ्या पक्षामध्ये नवीन नेतृत्व निवडण्यासाठी एक प्रक्रिया राबवली जावी. राहुल गांधींनी पण अशाच प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या आणि मग ती प्रक्रिया राबवून संसदेच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी ठरवावं की माझा उत्तराधिकारी कोण असणार आहे, कोण पुढचा नेता असणार आहे. आणि मग त्या नेत्याची निवड झाली, पक्षाच्या अध्यक्षाची निवड झाली की मग मी राजीनामा देईन आणि मग तो अध्यक्ष पंतप्रधान होईल. कॅनडाच्या संसदेचं अधिवेशन हे जानेवारी अखेरीस होणं अभिप्रेत होतं. आणि जसे म्हणलं की त्यांच्या पक्षाला, लिबरल पक्षाला पूर्ण बहुमत नाही आहे. आघाडी सरकार चालवत आहे, 3 पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहे. यातल्या 3ही पक्षांनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. म्हणजे ज्या दिवशी विश्वास ठराव, अविश्वास ठराव किंवा विश्वास ठराव संसदेत येईल त्या दिवशी ट्रुडो यांचं सरकार पडेल. पण तो विश्वासदर्शक प्रस्ताव येऊच नये म्हणून त्यांनी संसदेचं अधिवेशन 24 मार्चपर्यंत पुढे ढकललेलं आहे. म्हणजे 24 मार्चपर्यंत जर संसदेचं अधिवेशनच पार पडलं नाही तर मग सरकार पडणार कसं? आपल्यासारखं राज्यपाल, राष्ट्रपती त्यांना सांगू शकत नाही की 7 दिवसात मेजॉरिटी सिद्ध करा. संसदेच्या अधिवेशनात सरकार पडेल आणि तोपर्यंत अशा प्रकारे नवीन कोणतरी नेतृत्व पुढे आणण्याचा त्यांचा विचार आहे. पण गंमत म्हणजे ट्रुडो यांची लोकप्रियता अवघी 16%. त्यांचे प्रतिस्पर्धी हुजूर पक्षाचे किंवा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे पियरी पॉलिवेर यांची लोकप्रियता त्यांच्या दुप्पट, म्हणजे 32-33% वरती त्यांची लोकप्रियता आहे. आणि त्यामुळे आत्ता जर निवडणुका झाल्या तर ट्रुडो आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ होणार आहे. लिबरल पक्ष कॅनडामध्ये, म्हणजे लिबरल पक्ष 129 वर्ष तिकडे निवडणुका होत आहेत, त्यातली 93 वर्ष लिबरल पक्ष सत्तेत आहेत. जस्टिन ट्रुडोप्रमाणे त्यांचे वडीलही पियरी ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्याच काळात या खलिस्तानवाद्यांना कॅनडामध्ये घ्यायला सुरुवात झालेली. त्यांच्याच काळात या खलिस्तानवाद्यांना एक मोकळं रान मिळालेलं आहे. पण तरी देखील कॅनडा हा काही असा संपूर्ण स्वतंत्र देश नाही आहे, नव्हता, आता तो झाला. 1930च्या दशकात ब्रिटिशांची वसाहत म्हणून त्यांना स्वातंत्र्य मिळालं. अमेरिका आणि कॅनडा सगळं अगदी सेम टू सेम आहे. पण अमेरिकेने ब्रिटन विरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढलं आणि ते स्वातंत्र्य मिळवलं. कॅनडाने आपलं ब्रिटिश आणि फ्रेंचांशी चिकटून राहणं पसंत केलं आणि त्यामुळे कॅनडाच्या लोकांना त्यांच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ 1980च्या दशकात मिळाला. तोपर्यंत त्यांची घटनाही त्यांना बदलता येऊ शकत नव्हती. याचा अर्थ त्यांची लोकशाही पूर्णतः विकसित झाली नव्हती. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्यांना म्हणतात की कशाला विचार करते, अमेरिकेत सहभागी व्हा, तुम्ही पण मोकळे, आम्ही पण मोकळे, माझाही देश दुप्पट होईल कारण कॅनडाचा आकार मोठा आहे आणि तुम्हालाही टेन्शन नाही. पण सांगायचा मुद्दा हा की हा ट्रुडो कशा प्रकारे कोलांट्या उड्या मारतायत आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या देशावर तुळशीपत्र कशा प्रकारे त्यांनी ठेवलं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. कारण राजकीय नेते स्वार्थासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतात. म्हणजे काहीतरी करून टिकून राहायचं, पंतप्रधान पदाची आशा सोडायची नाही, आशा जबरदस्त असते. लोक राजकारणात हयात गेली तरी पंतप्रधान व्हायची उमेद बाळगून लढत असतात. इथे ट्रुडो 2015 पासून पंतप्रधान आहे, पण आणखीन 6 महिने पंतप्रधान पद मिळावं, 3 महिने पंतप्रधान पद मिळावं म्हणून त्यांची तडफड चालू आहे. आता कॅनडात हे सगळं का झालं, कसं झालं हे समजून घेणं आवश्यक आहे. जसं म्हटलं की कॅनडा देश मोठा दिसतो, पण कॅनडाची जवळपास 90% लोकसंख्या अमेरिकेच्या सीमेपासून जेमतेम 300 किलोमीटरमध्ये, म्हणजे देश आहे 3, 4, 5 हजार किलोमीटरचा, काय माहिती नाही केवढा लांब सीमा आहेत माहिती नाही. म्हणजे कॅनडाच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत 5-1 हजार किलोमीटर तर सहज असेल. पण सगळीच्या सगळी लोकसंख्या, जवळपास 90%हून जास्त लोकसंख्या अमेरिकेच्या सीमेपासून 300 किलोमीटरच्या अंतरावर राहते. अमेरिका आणि कॅनडा याच्यामध्ये सीमेला कुंपण नाही आहे, 5,500 किलोमीटरची ती पण सीमा आहे आणि सीमेवर सैन्य नाही आहे, दोन्ही देशांचं मोकळी सीमा आहे. कॅनडाचा जो व्यापार आहे, लक्षात घ्या, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ट्रुडो यांचं सरकार का कोसळतंय हे समजून घेण्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कॅनडाचा जी सगळी निर्यात आहे, सगळ्या जगाला मिळून निर्यात आहे, ती काहीतरी $587 अब्ज आहे
आणि त्या 587 अब्ज डॉलर निर्यातीपैकी 427 अब्ज डॉलर हे 3/4 निर्यात एकट्या अमेरिकेला. आणि ट्रम्प यांनी तर धमकी दिली की मी कॅनडातनं 20 जानेवारीपासून मी कॅनडातनं येणाऱ्या प्रत्येक मालावर प्रत्येक गोष्टीवर 25% आयात कर लावणार आहे. म्हणजे साधारणतः 427 अब्ज डॉलर मालावर 25% आयात कर लावला म्हणजे अमेरिकेच्या तिजोरीत पहिल्या एका म्हणजे वर्षभरातच 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्तीची भर पडणार आहे. आणि त्याच्यामुळे कॅनडाची टरकलेली आहे. कारण जर अमेरिकेचा व्यापार बंद पडला तर मग कॅनडा करणार काय हा प्रश्न त्यांना. पण ट्रम्प यांचं म्हणणं देखील समजून घेणं आवश्यक आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकतर कॅनडाच्या सीमेतनं आतमध्ये अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज म्हणजे जे चायनीज लोक चीनमध्ये जे बनवतात फेंटेनिल केमिकल हे असलेलं ते मेक्सिको मार्गे आणि कॅनडा मार्गे अमेरिकेत येतं आणि ते थांबवण्यासाठी जस्टिन ट्रुडो प्रयत्न करत नाही. दुसरा मुद्दा त्यांचा आहे की पूर्वी फक्त मेक्सिकोच्या सीमेवरनं हे सगळे शरणार्थी लोक म्हणून अमेरिकेत यायचे, हिस्पॅनिक लोक अमेरिकेत यायचे. पण आज जगभरातले नको असलेले लोक म्हणजे त्याच्यामध्ये अरब आले, पाकिस्तानी आले, शीख फुटीरतावादी आले, हे पहिले कॅनडाला जातात आणि मग कॅनडाहून ते अवैधरित्या बॉर्डर क्रॉस करून अमेरिकेत येतात आणि ट्रम्प यांना हे नको आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांचा मुद्दा आहे आणि तो देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. तो म्हणजे अमेरिकेचं म्हणणं आहे की कॅनडा जी निर्यात करते त्या निर्यातीपैकी बराचसा हिस्सा हा मेड इन चायना आहे. म्हणजे चीनमध्ये गोष्टी बनवतात, सुटे भाग बनवतात, कॅनडात आणतात, असेंबल करतात आणि मेड इन कॅनडा म्हणून अमेरिकेत आणतात. त्यांना हे मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी हे 25% निर्यातीची अट लावलेली आहे किंवा सरळ कॅनडाला सामील होण्याची ऑफर दिलेली आहे. आणि त्यामुळे कॅनडा सरकार कोसळणार हे उघड आहे. कारण आधीच अल्पमतात आलेलं आणि अशा प्रकारे सरकार चालवण्यापेक्षा सरकार गेलेलं बरं. पण त्याच्यातही ट्रुडो यांनी अशी मेक मारलेली आहे की खरं तर संसद विसर्जित करणं आणि नवीन निवडणुका घेणं त्यांच्या हातात होतं. पण त्यांनी संसद विसर्जित केलेली नाही. म्हणजे केजरीवालांच्याही हातात होतं दिल्लीमधल्या निवडणुका घेणं. पण त्यांनी आपलं केंद्र सरकारला आव्हान दिलं की हिम्मत असेल तर आमचं सरकार बरखास्त करा, हिम्मत असेल तर आमचं सरकार बरखास्त करा. कारण त्यांना माहिती आहे केंद्र सरकार करणार नाही. आणि मग ते जेव्हा केंद्र सरकारने भीक घातली नाही तेव्हा त्यांनी मग आतिशीला मुख्यमंत्री केलं. तसंच ट्रुडोनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मग नवीन म्हणजे देशाला आग लागली आहे आणि हे लोक अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड प्रक्रिया राबवणार आहेत. आणि मग ते झाल्यावर तो जो अध्यक्ष पंतप्रधान होणार आहे तो बघून घेईल. आणि किती वेळ बघून घेईल कारण निवडणुका 27 ऑक्टोबर एंडला आहेत. म्हणजे यांना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देश पेटलाय. तिथे ट्रम्पनी 25% टॅक्स लावला तर निर्णय कोण घेणार? हा म्हणेल मी केअरटेकर प्राईम मिनिस्टर आहे, मला नाही माहिती, नवीन सरकार केव्हा येणार नोव्हेंबरमध्ये तेव्हा ते बघतील, तोपर्यंत काय करायचं? हे उत्तर कॅनडाच्या लोकांना हवं आहे पण त्यांना ते मिळत नाही आहे. या कॅनडाचा विषयाचा भारताशी असलेला संबंध आत्तापर्यंत बरेचदा चर्चेत झाला आहे. तो मी मुद्दामून घेतलेला नाही आहे की ह्या सगळ्या शीख फुटीरतावादी त्यांच्याकडनं हिंदूंवर केले जाणारे अन्याय अत्याचार, त्यांच्याकडनं भारतीय राजनैतिक अधिकारांना दिलेला जाणारा त्रास, त्यांच्याकडनं या खलिस्तानी अतिरेक्यांचं उदात्तीकरण, त्याच्यावर कदाचित मी चर्चा करीन. स्वातीताई आणि चंद्रशेखर नेनेंना विचारेन किंवा कॅनडातल्याच कोणाला तरी चर्चेसाठी बोलवीन. पण जस्टिन ट्रुडोच्या राजीनाम्यामागचं नाट्य काय आहे, नाटक काय आहे, हे खरोखर राजीनामा आहे का नाटक आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. पण आत्ता तरी असं वाटतंय जस्टिन ट्रुडोनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कॅनडातल्या लोकांना गॅसवर बसवलेलं आहे. त्यांना चटके द्यायलाही त्याची अजिबात त्याला हरकत नाही आहे. अशा प्रकारचे राजकारणी जगात सगळीकडे असतात. आपल्याकडे केजरीवालांच्या रूपाने असं राजकीय नेतृत्व आहे. कॅनडात जस्टिन ट्रुडो केजरीवालांचं अनुकरण करत आहेत का राहुल गांधींचं, ते आता कॅनडातल्याच लोकांनी शोधायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.